नमस्कार, मी जीवनागाव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे ट्रिंग ट्रिंग. हॅलो, MPSC गुरु. तर MPSC गुरुच्या या भागामध्ये सुद्धा आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत MPSCच्या दळभद्री क्लासेसचे सर्वेसर्वा घोटाळे सर. नमस्कार सर. अरे नमस्कार मिठू. बरं मिठू, मी काय म्हणतो, हा दिवाळीला तुझ्या घरच्यांना बहुतच आनंद होत असेल बे? का सर? नाही, असे तर काही तुला दिवे लावले नाही. दिवाळीला तरी ॲटलीस्ट दिवे लावत असशील ना तू, म्हणून म्हटलं. अबे मजाक करून राहिलो ना बे, तू बी तोंड पाडून बसला राजा. अबे तुला जिंदगीमध्ये नोकरी जरी केली नसली तरी व्हिडिओ करून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं म्हणजे काय साधारण गोष्ट आहे का राजा? आणि तू नित्यनियमानं 5-6 वर्षापासून ते काम करून राहिला, एंटरटेनमेंट करून राहिला ना लोकांचं. त्यामुळं चांगलं काम करून राहिला. आणि कसं राहते बाबू, ज्या माणसाच्या नशिबामध्ये जे आहे त्याला तेच भेटते. नशिबाच्या समोर आपण काही करू शकत नाही. आणि तू या नशिबानं तुले सगळं चांगलं भेटलं आहे मिठू. सर, नशिबावर एक कविता केलेली आहे, ऐकवतो. मिठू मिठू, उठून जाऊ का मी? हां. अबे तू या कविताच्या नादात ते सविता सोडून गेली तुले राजा, आणि तू कविताच करून राहिला. हां. बरं सर, कविता नाही, चारोळी तरी. अबे चारोळी बिरोळी बासुंदीमध्ये चारोळी खाणं बंद करतील तुझी चारोळी ऐकून लोक. हां, ते चारोळी कविता ते राहू दे, पहिला कॉल घे तू फक्त. बरं सर, ठीक आहे. तर मित्रांनो, घेऊयात आजचा आपला पहिला कॉल. हॅलो. हॅलो, मी जालिंदर रिकामे बोलायलो. बोला जालिंदर, तुमचा प्रश्न विचारा. हां, घोटाळे सरांना मला विचारायचं आहे का MPSC UPSC मध्ये दिव्यांगांना अपंगांना रिझर्वेशन असते का, वेगळा कोटा असते का त्यांच्यासाठी? वेगळा कोटा म्हणजे राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज ॲक्ट 2016 नुसार त्यांना 4% रिझर्वेशन भेटते ना. पण कसं आहे, मिनिमम डिग्री ऑफ डिसेबिलिटी 40%पेक्षा जास्त पाहिजे, आणि तसं सर्टिफिकेट उमेदवाराकडे पाहिजे, तेव्हाच त्यांना ते लाभ भेटू शकते. बरं सर, मी काय म्हणत होतो का अपंगाचं सर्टिफिकेट काढून देणं तुमच्या सेटिंगनं, हां, आणि नोकरीमध्ये जर समजा लागली तर पहिल्या वर्षाचा पगार तुम्हीच ठेवा. अबे 12 बोडाच्या. अबे अबे जालिंदर नाही, दलिंदर आहे तू, दलिंदर एक नंबरचा. हां, तुले फेक सर्टिफिकेट पाहिजे. हां. अबे सायच्या, अबे तुझ्यासारखे लोक हे फेक सर्टिफिकेट घेते, आणि जे खरंच दिव्यांग आहे, अपंग आहे, त्यांना मग संधी नाही भेटत सायच्या. अबे तुमचे ना हातपाय तोडले पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या दिव्यांगांच्या भावना कळतील का असते. तर तुमच्यासारख्या लोकांमुळं सायच्या ते मागं राहून राहिले बे. हां. तू ये इकडे ये, तुले सर्टिफिकेट पाहिजे ना, ये. तुले म्हणजे फेक सर्टिफिकेट नाही, तुझे खरंच हातपाय तोडतो आणि तुले देतो सर्टिफिकेट सायचे. आता पटकन फोन ठेव, नाही तर दिमाग खराब माय बहीण. जाऊ द्या सर, चिडू नका. आपण पुढचा कॉल घेऊयात. तर मित्रांनो, घेऊयात आजचा आपला पुढचा कॉल. हॅलो. हां सर, मी ओमकार काळे बोलायलो, शेवडी जिंतूरवरून. बोला ओंकार, तुमचा प्रश्न विचारा. घोटाळे सरांना विचारायचं आहे सर, ग्रुप सीच्या ॲडमध्ये AMVIच्या जागा नाहीत सर, किती वर्षापासून पोरं वाट पाहिले, तर काय करावं बरं आता AMVIचा अभ्यास करणाऱ्या पोरांनी? ओंकार, कसा आहे, बऱ्याच वर्षापासून AMVIची जाहिरात आली नाही, त्याच्या जागा आल्या नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि त्या खात्यामध्ये जर पाहशील तर बरेच म्हणजे पदं जे आहेत, वॅकन्सी आहेत, ते रिक्त आहेत तिथं, त्याला ते भरायचं आहे सरकारले, पण सरकार भरून नाही राहिलं. आता काहून भरून नाही राहिलं, काय जांगड गुत्ता आहे तो सरकारलेच माहीत. पण तुम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून ते AMVIच्या जागा कधी येतील बा, आणि कधी मी फॉर्म भरण, आणि कधी मी AMVI होईन, हां, त्या डिपार्टमेंटमध्ये जाईन, हे वाट तुम्ही पाहत बसू नका. म्हणून तुम्ही सगळ्याच परीक्षा दिल्या पाहिजे, कारण सरकार कोणत्या खात्याच्या कधी किती जागा काढन हे काय आपल्याला सांगता येत नाही. मग तू फक्त एकाच जागेची जर समजा एकाच डिपार्टमेंटची वाट पाहत बसशील का, त्या जागा निघल्यावर मी फॉर्म भरण, तर मग राजा कसं होईन रे? हां. अबे सगळ्या जे शक्य होईल सगळीकडे हातपाय मारून पाहिजे, जिथं झालं तिथं झालं, आणि नाही झालं तर कामधंदे बी तुम्ही साईड बाय साईड करत राहिले पाहिजे. फक्त सरकारी नोकरीच्या भरोश्यावर तुम्ही बसता, समजा तुम्हाला सरकारी नोकरी मग लागली नाही, कारण एक तर जागा येत नाही लवकर, जागा आल्या तर एक्झाम होत नाही, एक्झाम आली तर रिझल्ट येत नाही, रिझल्ट जर समजा आला बी तर जॉईनिंगली बी लेट होऊन जाते. त्यामुळे त्याचा नाद समजा तुम्हाला असं सरकारी नोकरीचा, हे तर राहू देत चालू, पण साईड बाय साईड तुमचे दुसरे कामं बी करत जा, सगळ्या परीक्षा देत जा. फक्त ह्याच जागा कधी येतील, ह्याच जागा कधी येतील असं जर करत बसले रे तुम्ही, तर मग काही खरं नाही. त्यामुळं सगळ्या परीक्षा जी परीक्षा आली ती परीक्षा देत सुटायचं. खोटं होईन का होईन आपल्याला काय सांगता येते. आणि एखाद्या जागी झालं तर मग कसं टेन्शन राहत नाही आपल्याला तेवढं. ठीक आहे, त्यामुळे तू काय जास्त टेन्शन घेऊ नको. जागा येतील तर येतील, नाही येतील तर जी आहे एक्झाम तिचा फॉर्म भर, तिथं तू होऊन जाईल. ठीक आहे का मिठू, तू बी वाट पाहून राहिला का जागा कधी येते तर? हां. सर, माझी पहिली प्रेयसी मला सोडून गेल्यापासून मी वाट बघणं सोडून दिलं आहे सर. अबे प्रेयसीच्या गप्पा करून राहिल्या, बायकोनं ऐकलं, बायकोनं कार्यक्रम पाहिला तर भाकर देणार नाही ना तुले. हां. फालतूपणा बंद कर, कॉल घे पुढचा. बरं बरं, घेऊयात आजचा आपला पुढचा कॉल. हॅलो.
हॅलो, मी बारकूर उर्फ रमेश सांगळे बोललो, सावळीपाडी तालुका औंढा जिल्हा अरे हिंगोलीवरून. बारकुदा, काय चाललंय बारकुदा? काय नाही, बरं चाललंय. दिवाळीला यायला का नाही रे गावाकडे? दिवाळीला अजून काही फिक्स नाही रे, तिकटं लयच वाढलेत ना मायचे बारकुदा, परवडत नाही रे तेवढं. अरे ये ना माय, जे तू लय आठवण काढायला येतं, काळं मौन येतं, लयच आठवण काढ लागलो तू. आयजे आता काळ मोहने म्हणाले म्हणल्यावर येण लागते का पहा तुम्ही, म्हणजे अजून काही हे झालं नाही. तुझ्या शिव मजा नाही रे माय जे दिवाळीला. बरं मिठू, मी काय म्हणतो, तुम्ही चालू द्या, मी निघतो. काय झालं सर? काहून म्हणजे काय मिठू, त्याचा कॉल आला आणि तुम्हीच गप्पा मारून राहिले. हा अबे मित्र आहे, गावचा आहे, ठीक आहे, घरी जाऊन गप्पा मारा, गावले जा, तिथं गप्पा मार, इथं ते गप्पा मारण्याचा आहे का कार्यक्रम? विद्यार्थ्याचे प्रश्न राहिले बाजूने, तुमचेच चालू आहे गप्पा. हां नाही सर, त्यांनी तुमच्यासाठीच कॉल केला आहे, तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी. बोल रे बारग्या, प्रश्न विचारतो. काय आहे प्रश्न? सर, तुमच्या क्लासचे लय पोरं लागत असतील दरवर्षी, आहे ना? बाप्पा, दरवर्षी आपले कितीतरी पोट्टे लागते, ते का सांगा लागते का? साऱ्या महाराष्ट्राला माहीत. मग सेलिब्रेशन करताना लय फटाके फोडत असतील ते. सेलिब्रेशन म्हणजे अबे सदाशिव पेठेतल्या लोकांचे कानठळे बसतील एवढे फटाके फोडते तिथं ते. नाच करायचं नाही. उरत असतील ना मग फटाके सेलिब्रेशन मधून वाजवायचे राहिलेले. हा म्हणजे कधी उडते कधी नाही, आता ते काऊ. नाही मग मी म्हणू लागलो का बा, उरलेले फटाके जरा गावाकडे पाठवून द्या. कसं मला फटाके फोडायचा लय उल्हास आहे, पण स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून फटाके घ्यायची इच्छा होत नाही. तेवढी इच्छा पूर्ण करा मग तुम्ही भाई. बारक्या, अबे तू इच्छा पूर्ण करण्यासाठी मी का गर्लफ्रेंड आहे का तुही? मला सांगून राहिला फटाके पाठवून द्या, मला इच्छा होऊन राहिली दिवाळीला फटाके फोडण्याची सहायच्या. तुला फटाकेच पाहिजे ना, आणि ते बी दुसऱ्याच्या पैशाचे, तर ये इकडे ये. चांगला मोठा सुतळी बॉम्ब पाहतो, ये इकडे ये. चांगला मोठा सुतळी बॉम्ब पाहतो, तर सुतळी बॉम्बचा अंडरपॅन्टमध्ये फोडतो, म्हणजे कशी तुला एकदम मजा येऊन जाईल. हां सहायच्या. अबे कार्यक्रम कोणता आहे? प्रश्न काय विचारून राहिले तुम्ही? पटकन फोन ठेव, दिवाळी आहे म्हणून, नाही तर खरंच फटाके फोडले असते पाहिजे तिथं. का राजा, त्या गावची माणसा असेच आहे का बे? हां काही प्रश्न विचारते राजा. शिकव जरा, शिकव. मित्र आहेत वा, तर मित्राला सांग. नाही काही तर तू दे त्याले फटाके. मले मागून आला तो फटाके देता का म्हणे सर. काय राजा, जाऊ दे, कार्यक्रम बंद कर. मला दिवाळीची शॉपिंग करायची आहे, फटाके घ्यायचे आहे, बरेच कामं बाकी आहे. कर, बंद कर. बरं. तर मित्रांनो, सरांना दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी जायचं आहे, आणि तुम्हालासुद्धा दिवाळीची शॉपिंग करायची असेल, अभ्यास सुरू राहू द्या आणि दिवाळीसुद्धा चांगली सेलिब्रेट करा. आपण आजच्या पुरतं येथे थांबत आहोत, परंतु आपला कार्यक्रम संपलेला नाही आहे. लवकरच आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बघत राहा ट्रिंग ट्रिंग हॅलो MPSC गुरु.